जय जय राम कृष्ण हरी. भक्तांनो, आज आपण ज्ञानेश्वरींच्या 9व्या अध्यायातील अत्यंत हृदयस्पर्शी ओवी 371 ते 425 अनुभवणार आहोत. या ओव्यांमध्ये माऊली सांगतात, देवाला मोठेपणा, संपत्ती किंवा दिखावा नको. त्याला फक्त शुद्ध भक्ती हवी. मनापासून घेतलेलं एक नावही परमेश्वरापर्यंत पोहोचतं. तर चला, अहंकार बाजूला ठेवून प्रेमाने आणि श्रद्धेने माऊलींच्या शब्दामध्ये हरवून जाऊया. तोही आथरुना तळवटी तटे, एरुने ती म्हणोनी बहुडे, इथ संकादिक वेडे पिसे चाहले. तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली दडतो. दुसरा जो वेद तो नेती म्हणून परत फिरतो. तसेच माझे स्वरूप निर्धारणात संकादिकही भांबावून गेलेले आहेत. करिता तापसांची कडसनी, कवनू जवळा ठेवीची शूळ पाणी, तोही अभिमानू सांडूनी पायवनी माथा वाहे. तपस्व्यांचा विचार करू गेला असता शंकराच्या जोडीचा दुसरा असा कोणी तपस्वी दाखवता येईल काय? पण तो शंकरही आपल्या तपस्वीपणाचा अभिमान टाकून माझ्या पायापासून निघालेल्या गंगेला आपल्या मस्तकावर धारण करतो. ना तरी येथील पण ऋषी, कवनी आहे लक्ष्मीसी, श्री सारखीसी दासी घरी जेते. नाहीतर ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची अशी दुसरी कोण आहे, ज्या लक्ष्मीच्या घरात स्त्रियेसारख्या दासी आहेत. तिया खेळता करती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली, तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची. त्या दासी खेळात घरकुली करतात. त्याला जर अमरावती नाव दिले तर इंद्रादिक देव त्या खेळातील बाहुल्या ठरणार नाही काय? तिया नावडोनी जेव्हा मोडीती, तेव्हा महेंद्राचे रंक होती. तिया झाडा जेवते पाहते, ते कल्पवृक्ष. ते कंटाळून जेव्हा तो खेळ मोडतात तेव्हा इंद्राचे रंक बनतात आणि त्या दासी ज्या झाडांकडे पाहतील ती झाडे कल्पवृक्ष होतात. ऐसी आजीची जवळिका, सामर्थ्य करींची या पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका नमनेची येथ. अशा प्रकारे सामर्थ्य जिच्या घरातल्या दासींचे आहेत, अशी जी मुख्य ऐश्वर्य लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही. मग सर्वस्वे करुनी सेवा, अभिमानी सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाची देवा पात्र जहाली. अर्जुना, मग त्या लक्ष्मीने आपल्या सर्व प्रकारचा अभिमान टाकून देऊन ती जेव्हा माझी सर्वस्वी सेवा करू लागली, तेव्हा तिला माझे पाय धुण्याचे भाग्य लाभले. म्हणून थोर बनपणा सांडिजे, इथ उत्पत्ती आगवी विसर्जे, जे जगा धाकुटे होईजे, ते जवळीक माझी. यासाठी मोठेपणा टाकून द्यावा, शास्त्राध्ययनाचा अभिमान सोडून द्यावा आणि जगामध्ये जेव्हा लहानपणा घ्यावा तेव्हा माझे सानिध्य प्राप्त होते. अगा सहस्र किरणांची देठी, कोढा चंद्र ही लोपे किरीटी, तेत खद्योतका हुट हुटी, आपुलिनी तेजे. अरे, सूर्यापुढे जिथे चंद्रही लोपला जातो त्या ठिकाणी काजव्याने आपल्या प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा? तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे, जेत शंभूचे हितपण पुरे, ते थैर प्राकृत हे दरे, केवी जाणवला आहे. त्याप्रमाणे लक्ष्मीचे ऐश्वर्य, शंकराचे तप जिथे सरते होत नाही तिथे सामान्य वेडगळ मला कसे जाणू शकतील? या लागे शरीर सांडवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरजे, संपत्ती मृदू सांडीजे, कुरवंडी करोनी. म्हणून परमात्मा प्राप्तीसाठी आपला शरीराभिमान ओवाळून टाकावा आणि अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे. तसे संपत्तीचा मदही हा ओवाळून टाकावा.
पत्रं पुष्पं फलं तोयं योबे भक्ता प्रयच्छति तदहं भक्तुपद्रुतं श्रामी प्रयत्नात मनहा. जो कोणी भक्तीने मला पत्र, पुष्प, फल किंवा उदक अर्पण करतो, त्या शुद्ध चित्त पुरुषाचे ते भक्तिपूर्वक अर्पण केलेले मी सेवन करतो. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे भलतयांचे हो. मग अमर्याद भक्ती प्रेमाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसे कुठल्याही झाडाचे का असेना, भक्तू माझी याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठून फेडिता सेवी आदरेशी. भक्त ते मला दाखवतो आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करून त्या फळाचा देठही न काढता मोठ्या प्रेमाने त्याचे सेवन. पैगा भक्तीचे नावे फुल एक मज द्यावे, ते लेखी तरी म्या तुरंबावे परिमुखीची घाली. अर्जुना, भक्तिभावाने मला एखाद्याने फूल देठही न काढता मोठ्या प्रेमाने दिले, अर्पण केले तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुकेल्यामुळे प्रेमाने मी ते तोंडातच घालतो. हे असो कायसी फुले पानची एक आवडते चाहले, ते साजूकही न हो संकुले भलतेसे. हे राहू द्या, फुलाची काय गोष्ट, पण वाटेल त्या झाडाचे पान का असेना, मग ते ताजे असो वा सुकलेले असो. परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे, तैसे पत्राची परी देणे सुखी आरोगू लागे. पण ते पान सर्व भक्तिभावाने भरलेले आहे असे पाहून भुकेलेला जसा अमृताने संतुष्ट व्हावा, त्याप्रमाणे ते पान मी आनंदाने खाऊ लागतो. अथवा ऐसे ही एक घडे, जे पालाही परी न जोडे, तरी उदकाचे तव साकडे नव्हेल की. अथवा एखादा असाही प्रसंग आला की पाला खरा पण तोही मिळाला नाही, पण पाण्याचा तर दुष्काळ नाही ना. ते भलतेथ निमोले न जोडिता हे जोडले, तोची सर्वस्व करुनी अर्पिले जेने मज. ते वाटेल त्या ठिकाणी खटपट न करता मिळणारे आहे, ते पाणी ज्यांनी मनोभावाने मला अर्पण केलेले आहे. तेने वैकुंठापासोनी विषाणे मजलागी केली राऊळे, कौस्तुभा होनी निर्मळे लेनी दिथली. अशा पुरुषांनी वैकुंठापेक्षाही विस्तीर्ण अशी देवळे बांधून दिली आणि कौस्तुभापेक्षाही उत्तम असे अलंकार अर्पण केले. कर्पूर चंदन अगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू, मज हातीवा लागला दिन करू दीप माळे. तसेच कापूर, चंदन आणि अगरबत्ती अशा सुगंधी पदार्थांचा मेरू पर्वतच मला त्याने अर्पण केल्यासारखे होते. आणि जेव्हा माझ्या पुढे असलेल्या दीपमाळेवर तेलाचे दिवे न लावता सूर्याच्या मशालीने त्याने ती दीपमाळ पाजळली असे मी मानतो. गरुडासारखी वाहने मज सरुदरूंची उद्याने, कामधेनूंची गोधने अर्पिली तेने. त्याने गरुडासारखी वाहने, कल्पतरूंच्या बागा आणि कामधेनूंचे कळप मला अर्पण केल्याप्रमाणे आहे. मज अमृताहुनी सुरसे बोनी योगारेली बहु असे, ऐसा भक्तांचे निउद कलेशे परितोषे गा. त्याने मला अमृतापेक्षाही रसभरीत अशी पुष्कळ पक्वाने अर्पण केली आहे. याप्रमाणे भक्तांनी अर्पण केलेल्या थेंबभर पाण्याने मी संतुष्ट होतो. हे सांगावे काय गिरिटी, तुवांची देखील आपुली दिठी, मी सुदामयाची या सोडी काठी पवया लागी. अर्जुना, हे सांगायला कशाला पाहिजे, तू आपल्या डोळ्यांनी मी सुदाम्याच्या पोह्यांची गाठ सोडलेली पाहिली. पै भक्ती एकी मी जाणे, तीर्थ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया.
मी फक्त प्रेमच पाहतो, त्यात लहान थोर असा विचार करत नाही. अनन्य भावाने युक्त असा कोणीही असो, त्याचे आम्ही भावाचे पाहुणे आहोत. पत्र पुष्प फळ ही भाजावयामीस केवळ, वाचून आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. बाकी पान फूल फळ हे फक्त भक्तीचे एक निमित्त आहे. तसे पाहिले तर शुद्ध भक्ती हे आमच्या प्राप्तीचे प्रमुख साधन आहे. म्हणून अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते. म्हणून अर्जुन ऐक, तू बुद्धी स्वाधीन करून घेऊन आपल्या मनोरूपी मंदिरात माझा विसर कधीही पडून देऊ नकोस. जे जे काही व्यापार करीसी, का भोगन भोगीसी अथवा यज्ञ यजिसी नाना विधी. तू जे जे व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा भोग घेशील किंवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्माने हवन करशील, ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देसी जीवने, तपादी हन साधने व ते करीसी. अथवा सत्पात्री दान देशील अथवा नोकरांना वेतन देशील किंवा तपादी साधने अगरवते करशील. ते क्रिया जाल आगवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे, माझी या मोहराम. ती सर्व कर्मे जसजशी तुझ्या हातून घडतील तसतशी ती सर्व माझ्यासाठीच आहेत अशा समजुतीने परी सर्वथा आपुले जीवी, केलियाचे से काहीही नुरवी, ऐसी धोनी कर्मे द्यावी माझी या हाती. पण ती कर्म मी केली अशा कर्तृत्वाची आठवणही तू आपल्या मनामध्ये ठेवू नकोस. याप्रमाणे शुद्ध होऊन तू सर्व कर्म मला अर्पण कर. मग अग्निकुंडे बीजे घातली, ती अंकुरदशी जे विमुकली, ते विन फळ तिची मज अर्पिली शुभा शुभे. जसे अग्नीत टाकलेले बीज अंकुर दशेला मुक्ते, प्रमाणे शुभ कर्म मला अर्पण केली की ती फल देत नाहीत. अगा कर्मे मे जे उरावे, तेतीही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एक. हे अर्जुना, कर्मे जर कर्मरूपाने शिल्लक राहतील तर ती सुख दुःखाची फले देतात आणि ती भोगण्यासाठी एखादा देह हा धारण करावा लागतो. ते उगानिले मज कर्म, तेव्हाची पुसिले मरण जन्म, जन्माच विश्रम वरचील हिंगेने. पण ते कर्म ज्यांनी ज्या वेळी मला अर्पण केले त्याच वेळी त्यांचे जन्म मरण नष्ट झाले. जन्मच नाही, त्यामुळे पुढील सर्व श्रम चुकले. म्हणून अर्जुना या परी, आहेचा वेळू नवील भारी, ही संन्यास युक्ती सोपारी विधली तुझ. म्हणून अर्जुना, ही कर्मफल त्यागाची सोपी युक्ती तुला दिली असता पाहू करू असे म्हटले तर विनाकारण वेळ घालवलेला आहे. या देहाची या बांधोडीन पडीजे, सुख दुःखाची या चांगरीन बुडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा. या युक्तीने देह बंधनात न पडता सुख दुःख स्वरूपी समुद्रात न बुडता अनायासे सुखरूप असा जो मी, त्या माझ्याशी एकरूप होऊन जा. सम्मोह सर्वभूतेषु न मे देश्योस्ति न प्रिया, ए भजन्ति तु मां भक्तामये ते तेषु चाप्यहम. सर्व प्राणी मात्रात मी सारखाच आहे. मी कोणाचा द्वेष करत नाही अथवा कोणी मला प्रिय नाही. पण भक्तीने भजन करणारे माझ्या ठिकाणी असतात आणि मी त्यांच्या जवळ असतो. तो मी पुससी कैसा, तरी जो सर्व भूती सदा सरीसा, जेथ आप परुऐसा भागू नाही. तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सर्व प्राण्यांमध्ये व्याप्त असून ज्याच्या ठिकाणी आप परभाव नाही असा आहे. क्षिप्र भवती धर्मात्मा शश्वच्छन्ति निगच्छते कौन्तेय
प्रतिजानीहि न मे भक्तम प्रणश्यति. तो सत्वरज पुण्यात्मा होतो आणि नित्य शांतीला प्राप्त होतो. हे कौंतेय, माझा भक्त कधीही नाश पावत नाही हे पक्के. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई. आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. ते देहाने वागत असल्यासारखे दिसत असले तरी ते देहात नसतात. त्यांचे चित्त माझ्या ठिकाणी असते आणि मीही संपूर्ण त्यांच्या हृदयामध्ये असतो. सविस्तर वटत्व जैसे बीच कणिके जी माझी असे आणि बीच कणू वसे वटींचे भ्या. संपूर्ण वडाचे झाड जसे बीजात असते आणि ते बीज झाडात असते. तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाची अंतरे. वाचोनी आंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. त्याप्रमाणे भक्तात आणि माझ्यात बाहेरून केवळ नावाचा भेद असला तरी अंतर्ज्ञानाने पाहिले तर तो मी एकच आहे. आता जायांचे जैसे लेणे अंगावरी आहाचवाने तैसे देह धरणे उदास तयांचे. आता उसने मागून आणून दागिने अंगावर घालून मिरवत असला तरी ती थोड्या वेळाने परत करायची असल्याने घालणारा जसा उदासीन असतो त्याप्रमाणे त्या भक्ताचे देह धारण करणे हे उदासीनपणाचेच असते. परिमळू निघाली या पवना पाठी मागे ऊस फुल राहे देठी. तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. 12 फुलाचे सुगंध घेऊन गेला तरी वासरहित फूल जसे देठाला राहते त्याप्रमाणे आयुष्याच्या स्वाधीन असलेला देह आयुष्य संपेपर्यंत राहतो. ईद अवष्टंभू जो आंकवा तो आरुणी मदभावा मजची आतू पांडवा पैठा जाहला. त्यातील जो कर्तृत्वाचा अभिमान तो त्याने मला अर्पण केला असल्यामुळे तो मद्रूपच झाला आहे. अपिचेत सदुराचारो भजते मामन्य भाक साधुरेव समन्वय समन्वयसितो हिंसा. पूर्वीचा अत्यंत दुराचारी असूनही जर कोणी अनन्य भक्तीने माझे भजन करत असेल तर त्याची सज्जनांमध्ये गणना करावी, कारण तो आता आचार संपन्न आहे. हे से भजते प्रेम भावे जया शरीर हे पाठी न पवे तेने भरदया भावे जातीचिया. अशा प्रकारे जो प्रेम भावाने माझी भक्ती करतो त्याला पुन्हा शरीर प्राप्त होत नाही, मग तो वाटेल त्या जातीचा का असेना. आणि आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा कीरसेल वाटा परिजीवित वेचले चोहटा भक्तीची आगी. आणि अर्जुना, आचरण पाहिले तर वाईट वागणुकीचा तो खरोखर शेलका भागच, परंतु ज्याने आपले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे अगा अंतीची यामती साजपण पुढिले गती मनोनी जीवित जेने भक्ती दिधले शेखी. अरे, मरण समयची वासना असते, त्या वासनानुसारच पुढील जन्म मिळतो. म्हणून ज्यांनी आपल्या आयुष्याचा उरलेला काळ माझ्या भक्तीतच खर्च केलेला आहे तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची उधारी. जैसा बुडाला महापुरी नंबर तू निघाला. तो पूर्वीचा जरी दुराचारी असला तरी तो सर्वतोपरी उत्तम आहे असे समज. एखाद्या पुरुषाने महापुरामध्ये उडी घातली आणि लांबून पाहणाऱ्या लोकांना तो बुडला असे वाटले, पण तो न मरता त्यातून जर बाहेर निघाला तयाचे जीवित येल थडी आली मनोनी बुडाले पण जेबी माया गेले देवी नुरेची पाप केले शेवटलिये भक्ती. तर तो जिवंत अलीकडच्या काठाला आल्यामुळे बुडाला म्हणणे हे जसे व्यर्थ गेले, त्याप्रमाणे तो शेवटी जरी भक्तीला लागला तरी त्याची पूर्वीची पातके राहत नाहीत. या लागे दुष्कृत्य जरही झाला तरी अनुताप तीर्थी नाला नाहुनी जांतू आला सर्व भावे.
याकरता पूर्वीचा तो पापचरणी जरी असला तरी पश्चातापरूपी तीर्थात स्नान करून सर्व भावाने मला शरण आले. तरी आता पवित्रतयांचे गुण अभिजात्यतेची निर्मळ जन्मले यांचे फळ तयासीच जोडले. तर आता त्याचे फूल पवित्र शुद्ध कुलीनपणा त्याच्याच ठिकाणी आणि जन्माला आल्याचे फळ त्याला मिळाले आहेच. तो सकळही पडिन्नला तपे तोची तपिन्नला अष्टांग अभ्यासीला योगूतेने. त्याने सर्व अध्ययन केले, खरी तपश्चर्या त्यानेच केली आणि अष्टांग योगाचा त्यानेच हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा जयाची खंडका आस्था मजची लागे. अर्जुना, हा पाल्हाळ असो ज्याची श्रद्धा अखंड माझ्या ठिकाणी आहे, तो सर्व कर्माचरणातून मुक्त झालेला आहे असे समज. अवघिया मनोबुद्धीची आराहटी भरोनी एकनिष्ठेची पेटी मज माझी किरीटी निक्षेपी जेने. अर्जुना, एक निष्ठता रूप पेटीत मन बुद्धीचे सर्व व्यवहार भरून ती पेटी ज्यांनी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ठेवलेली आहे, तो आता अवसरे मज सारिखा होईन ऐसा हन भाव तुझ जाईन आगा अमृता अंत राहील दया मरण कैचे. आता कदाचित कालांतराने तो माझ्यासारखा होईल असा तुझा समज होईल हो, पण जो अमृतात राहतो त्याला मरण कसे येईल. भक्तांनो, ज्ञानेश्वरीच्या या ओव्यांनी आपल्याला एक सुंदर संदेश दिला. देव भक्ताच्या प्रेमाचा भुकेलेला असतो. मन शुद्ध असेल, भावना खरी असेल तर साधं नामस्मरणही ईश्वरापर्यंत पोहोचतं. आजच्या या ओव्यांमधून आपल्या मनामध्ये भक्ती, शांतता आणि विश्वास वाढो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन ओव्यांसह. जय जय रामकृष्ण.